आमच्या दिवसाची सुरुवातच झाली रील बनवण्यापासून आणि आम्ही अशा जादुई पद्धतीने आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. अरे पण येताना गाडीत काय काय केलं हे तर दाखवायचं राहिलंच. तर चला आपण ना आता पुन्हा माघारी जाऊया. जेवढा लहान मुलांना उत्साह होता ना तेवढाच त्यांच्या मम्माजना पण होता. कारण की आम्ही आज सगळ्यांनी सुट्टी घेतलेली आहे आणि आम्ही सगळ्या होममेकर्स आमच्या मुलांना घेऊन निघालेलो आहे फिरायला. 20 सीटर ट्रॅव्हलर आहे. आम्हीच सगळं बुकिंग वगैरे सगळं मॅनेज केलं आणि निघालो एक दिवस मजा करायला. आता आपण आई होममेकर म्हटल्यावरती खूप जबाबदाऱ्या असतात, पण एक दिवस सगळं बाजूला ठेवलं आणि निघालो. गणपती बाप्पा मोरया. कुठे जाणार आहे हे थोड्या वेळात कळेलच, पण आमच्या घरापासून डेस्टिनेशन खूप लांब होतं. तिथे 9:30 पर्यंत पोहोचायचं होतं. त्यामुळे आम्ही सगळ्याजणी 7 वाजताच रेडी झालो. 7:15ला आमची गाडी आली आणि आम्ही बरोबर 7:15ला प्रवास सुरू केला. बरं, सगळ्याजणी एकत्र आल्यावर धमाल तर होणारच, हो की नाही? नाही जमत यार, कोई गाय तो सही है. असं नाही सगळे एक सोबत आले पाहिजे. ह्या सगळ्या वेडे होममेकर आहेत. आता वेडेपणा चाललेला आहे. थांब मम्मी वर होय थोडं काहीच दिसत नाही. सॉरी पुन्हा आम्ही काही एक्सपर्ट नाही आहे, त्यामुळे खूप रिटेक घ्यावे लागले. पण फायनली बऱ्याचशा रील्स आम्ही गाडीत सुद्धा केल्या. तर गाडीमध्ये मुलांनी आणि त्यांच्या मम्मानी पण अशी सगळी मस्त धमाल केली आणि बरोबर 9:30ला आम्ही मोराची चिंचोलीला येऊन पोहोचलो. आता जे पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास राहतात त्यांना मोराची चिंचोली माहीतच असेल. हे एक ॲग्रो टुरिझम आहे. इथे बरेच लोक अशा 1 डे किंवा 2 डेज पिकनिकसाठी येतात. आम्ही सगळ्याच जणी वर्किंग होममेकर आहोत. काही जणी ऑफिसला जातात तर काहींचा बिझनेस आहे. पण सगळ्यांनी एकत्र वेळ काढणं हे मात्र आज खूप महत्त्वाचं होतं. तर पहा, म्हाळसाकांत कृषी पर्यटन मोराची चिंचोली इथं आम्ही आलेलो आहेत. मस्त असं फ्रंट गेट आहे आणि गेटमधून आत एंट्री केली की असं सुंदर पटांगण आहे. तिथेच समोरच असा झुलता पूल आहे. साईडला खूप सारी चिंचेची झाडं आहेत आणि त्यांनी तिथे बेड्स टाकलेले आहेत त्या चिंचेच्या सावलीत. आणि सगळ्या आम्ही इथं आलो. पहिल्यांदा आमच्या बॅग्स ठेवल्या आणि आम्हाला सगळ्यांना प्रचंड भूक लागलेली होती. पण आमची मुलं थोडी ना ऐकतायत. सगळेजण आल्या आल्या पहिले तिथं जी काही खेळणी ठेवली होती तिकडं पळाले. पण सगळ्यांना बोलवून आणलं आणि पहिला ब्रेकफास्ट करायला लावला. तर ब्रेकफास्टमध्ये आम्हाला मिसळ, पाव, गुलाबजाम, गरमागरम पोहे असं सगळं होतं. ब्रेकफास्ट खूप टेस्टी होता. म्हणजे जास्त तिखटही नाही आणि अगदी असा मिळमिळीतसुद्धा नाही. मुलांना खाता येईल अशा पद्धतीने चव ॲडजस्ट केलेली होती. त्यामुळे सगळ्या मुलांनी पोटभर मिसळपाव खाल्ला आणि गुलाबजाम देखील. आता यानंतर लहान मुलं काय नेहमीच ॲक्टिव्ह असतात. त्यांचं पोट भरलेलं असो नाही तर रिकामं असो, खेळायचं थोडी ना सोडणार आहेत. तर पहा, इथं अशी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती. ताटावरून उठले की सगळे खेळायला पळाले.
आम्ही देखील त्यांच्याबरोबर थोडासा एन्जॉय करून घेतला. त्यांच्याबरोबर काही खेळणी खेळलो किंवा हे असे वेगवेगळ्या स्पॉट्सवरती फोटो काढले. छान तिथे बास्केटबॉलसुद्धा होता, तर आम्हीसुद्धा तिथे बरंचसं ट्राय केलं. त्या झुलता पूलवरून एखादी चक्कर मारली. म्हणजे त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा तिथे बराचसा एन्जॉय केला. सगळ्यांनी हाय करा. मुलांचं काही लवकर खेळून मन भरेना आणि आमच्यासाठी काही पहा, या अशा रंगीबेरंगी कॉट टाकल्याच होत्या. मस्त त्याच्यावरती जाऊन बसलो आणि आराम केला. तर दरवर्षी मुलांना सुट्ट्या लागल्या की आम्ही एक ट्रिप प्लॅन करत असतो कुठल्या तरी एखाद्या रिसॉर्टवरती. तर यावर्षी आमच्या सगळ्या मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि आम्ही जवळजवळ 7 ते 8 जणी आहे. आम्ही सगळ्या सोसायटी फ्रेंड्स आहोत आणि होममेकरसुद्धा आहोत. तर आमच्या मुलांना घेऊन आम्ही मोराची चिंचोलीला आलेलो आहे. आणि इथे म्हाळसा कांथा, तर इथे वेगवेगळे 4 वॉटर पार्क आहेत. तर त्यापैकी आम्ही म्हाळसा कांतला आलोय. तुम्ही जर बुकिंग करणार असाल तर आधी पहा की आपण कोणत्या ठिकाणी चाललोय, कारण जय मल्हार, म्हाळसा कांत, आनंद आणि अथर्व काहीतरी असं एक काहीतरी आहे. तर असे 4 वेगवेगळे वॉटर पार्क आहेत. आमचं म्हाळसा कांत आहे, पुढे तुम्हाला दिसेलच इथे काय काय आहे. पण आल्यावर आम्हाला छान असा नाश्ता मिळाला आहे. मिसळ पाव, पोहे, गुलाबजाम आणि आता लंचमध्ये काय आहे ते लंचच्या वेळी कळेलच आपल्याला. तर छान आम्ही होममेकरनी मिळून अशी मस्त ट्रिप काढलेली आहे. एक दिवस एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला सुद्धा जर मोराच्या चिंचोलीला यायचं असेल तर आपला इथून पुढचा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लवकर बुकिंग करा. थोडा आराम करून झाला की तिथले जे ऑर्गनायझर्स होते ते आम्हाला म्हणाले की तुम्ही जेवणाच्या आधीच स्विमिंग पूलला जा आणि स्विमिंग करून घ्या, कारण स्विमिंग केल्यानंतर खूप भूक लागते आणि तुम्ही आत्ताच नाश्ता केलेला आहे, पोटात भर आहे, तर तुम्ही छान स्विमिंग केलं की भूक लागेल. त्यामुळे त्यांनी आम्हाला सगळ्यांना इकडे स्विमिंग पूलला पाठवलं. इथे आल्यावर पाहिलं तर 2 मोठे पूल होते. मधून फक्त त्यांनी एक पार्टिशन केलं होतं, एका साईडला लहान मुलांचा आणि एकीकडे मोठ्यांचा. हे दोन्हीही पूल जास्त डीप नव्हते, पण स्वच्छ मात्र होते आणि खूप साऱ्या स्लाइड्स बघूनच आमची मुलं खूप खुश झाली. रिव्ह्यू सांग. स्विमिंग केल्यानंतर कडकडून भूक लागली आणि तसाच मस्त बेत आम्हाला मिळाला. तर पहा, यामध्ये आहे पुरणपोळी, मासवडी, पापड, मासवडीचा रस्सा, आमरस, वांग्याची भाजी, मटकी आहे, भेंडी आहे, असं मस्त झक्कास जेवण मिळालं. जेवण झालेलं आहे आमचं. मस्त गरम गरम पोळी आम्हाला आजींनी मावशींनी चुलीवरती करून दिलेली आहे. आता सध्या गॅस मिळत नाहीये, पण अगदी गरमागरम पुरणपोळी आई ती आम्हाला खायला मिळाली. त्याच्याबरोबर आमरस, मासवडी, वांग्याची भाजी, पापड, वरण, भात, भेंडीची भाजी आणि मटकीची भाजी, एवढा सगळा मेनू होता. आणि आजींनी आणि मावशींनी अगदी छान गरम गरम आम्हाला जेवायला करून दिलं, त्यामुळे अगदी छान वाटलं. मावशी खूप छान जेवण झालं होतं. आणि आता आम्ही बाकीच्यांना पण सांगणार आहे या इकडे म्हणून. मग यानंतरची आमची ॲक्टिव्हिटी होती झिपलाईन. मुलांनी आणि त्यांच्या मम्मानी देखील खूप एन्जॉय केला. सगळ्या बसलेल्या आम्ही सगळ्या होममेकर, सगळ्यांची ओळख करून देणार आहे मी. आता सगळ्यांची नावं सांगणार एक एक करून. दरवर्षी आम्ही सगळ्या ट्रिपला येतो. शाळेतले स्टुडंट जसे बसतात तशा लगेच सरळ बसलेले आहेत सगळे. तर एक एक करून ओळख करून देते मी सगळ्यांची. इथून सुरुवात करूयात. ही आमची सगळ्यात छोटी मैत्रीण आहे, दिसायला पण छोटी आणि पण छोटी, दीपाली. दिसत तर नाही ना. ही हर्षदा, स्नेहल, संगीता, नंदिता, ही स्नेहा आणि इप्शिता. हॅलो. हा, तर यातल्या आम्ही सगळ्या होममेकर आहोत. आता शांत निवांत सगळ्या बसलेल्या आहेत गप्पा मारत. आणि थोड्या वेळ आता निवांत आम्ही बसणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या ऍक्टिव्हिटीज. 6 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट आमची ट्रिप संपलेली आहे. मस्त उसाचा थंडगार
छान वाटलं इथे येऊन, जोरात बोलतो. असू दे, चालू आहे, बंद नको करू. मस्त आहे, तुम्ही विजिट करू शकता, पैसा वसूल. 2 शब्द. मला पण इथे खूप सुंदर वाटला. आजचा दिवस कुठे उगवला आणि कुठे गेला हे कळलंच नाही. जेवण पण अतिशय सुंदर होतं, नाश्ता छान होता, रस पण छान होता. तुम्ही पण कधी पण येऊन इथं व्हिजिट करू शकता. आणि आज ऑलमोस्ट आता आपण बाहेर गेलो की नेहमीच रील करत असतो. सो आम्ही बऱ्याचशा रील्स केलेल्या आहेत. तर ही माझी मैत्रीण आहे, तिच्या अकाउंटवरती तुम्हाला सगळ्या रील्स पाहायला मिळतील. तिचं अकाउंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते, अकाउंटचं जे काही नाव आहे ते. आणि त्याच्यावरती तुम्ही जाऊन आज आम्ही काय काय रील्स शूट केल्या ते बघा आणि फॉलो सुद्धा करा. तर आता 6-6:30 झाले, आता लास्ट हायटीचा टाईम झालेला आहे. आय थिंक काहीतरी वडे चहा वगैरे काहीतरी असेल ते आम्ही घेणार आहे आणि इथून थेट घरी जाणार आहे. इथून घरी जायला आम्हाला पुन्हा 1.5 ते 2 तास लागणार आहेत. ट्रॅफिक जास्त असेल तर अजूनही वेळ लागेल. माझ्या मोबाईलची बॅटरी संपलेली आहे, थोडीफार राहिली तर पुढचं गाडीचं थोडंफार शूट होईल, नाहीतर आता इथेच आपल्या ट्रिपचा एंड होणार आहे. तर तुम्ही असं सगळ्या होममेकर्स एक दिवस खरंच वेळ काढा आणि आपापल्या मैत्रिणींना, पोरांना सगळ्यांना घेऊन फिरायला या आणि तुमचा दिवस एन्जॉय करा.